सगळ्यांना आम्ही आलो आहोत ब्रुजला. माझी एक मैत्रीण आली आहे इंडियावर, तर तिला मी ब्रुज फिरवायला आली आहे आणि ते ऑलरेडी क्रिसमसची सजावट सुरू झाली आहे. तर इट्स ब्युटिफुल 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 आणि मी तुम्हाला दाखवणार आहे क्विकली ब्रुजमध्ये काय काय होतं. स्टे ट्यून्ड. ब्रुज म्हणजे एखादं छोटंसं स्वप्नात पाहिलेलं शहरच म्हणायचं. त्यात आणि आता क्रिसमसचं डेकोरेशन आणि सजावटी आलेल्या आहेत, तर ब्रुजची शान आणि रौनक काही वेगळीच झालेली आहे. आता आम्ही कुठल्याही दुकानात गेलो तरी आम्हाला क्रिसमस ट्री आणि हे असे छान छान डेकोरेशन्स ते दिसणं तर मॅन्डेटरीज आहे. छोटे छोटे एवढे मायन्यूट डिटेल्स असतात या डेकोरेशनमध्ये की आपल्याला पण असं वाटतं की आपण काही स्वप्न पाहतोय का. हे स्वप्नासारखंच दिसतं सगळं. आणि अक्षरशः एक ट्रेन जी सँटालँडला जाते किंवा असं काही डेकोरेशन जे आपण स्वप्नात म्हणजे एखादं व्हिज्युअलाइज केलेलं असतं आपण डोक्यामध्ये, ते सगळं हे लोक अशा मिनिएचर्समध्ये उतरवून काढतात अक्षरशः. ही जी आगीन गाडी दिसणार आहे तुम्हाला, ती मामाच्या गावाला जाणार नसून ती जाणार आहे सॅन्टाच्या गावाला, आपल्या सगळ्यांना घेऊन किंवा आपल्या सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणण्यासाठी. आणि मी पण आता बघते मला काय मिळतं या क्रिसमसमध्ये. लेट्स होप फॉर द बेस्ट अँड प्रे फॉर एव्हरीबडी की सगळ्यांचं या क्रिसमसला सगळं छान व्हावं. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत ते म्हणजे इकडची घोडागाडी. खूप छान, खूप अशी ड्रीम असल्यासारखी ही परत एक छान घोडागाडी आहे. आणि या अशाच गाड्या फिरतात. आपण शहराची राईड या घोडागाडीनेही घेऊ शकतो. तर नक्की आनंद घ्या या घोडागाडीचा. अश्विनी हाय कर. आणि हे आहेत छान छान वॉफल्स. युवराजचे फेवरेट मिल्क चॉकलेट. युवराज आणि मावशीचे फेवरेट. मावशीचा स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट आणि युवराजचा प्लेन चॉकलेट. ब्रुजची ही स्ट्रीट आणि छान लोक शॉपिंगला आता येत आहेत. नुसतं असावं सुंदर चॉकलेटचा बंगला टाईपची ही दुकानं आहेत. जस्ट सी. म्हणून बेल्जियम चॉकलेटसाठी फेमस आहे. हे प्रीमियम क्वालिटीचे लिमिटेड एडिशन चॉकलेट्स आहेत. क्रिसमसचे वाइब्स ऑलरेडी येत आहेत आता या सिटीमधनं आणि खूप क्रिएटिव्ह होऊन जातात हे क्रिसमसच्या ड्युरेशनमध्ये. माझा मुलगा हाच तो जो लागतोय. आणि अशी धमाल मस्ती आणि काय काय जोक मारत पिजे मारत आम्ही अख्खं ब्रुज फिरत होतो. आणि मावशी 2 चांगले शब्द सांगत होती त्याला. जस्ट टू शो यू गाईज, हा जो मनोरा आहे हा एवढा मोठा, तो ब्रुज सेंट्रलचं एक मेन अट्रॅक्शन आहे. हे मी तुम्हाला पटकन ब्रुज सेंट्रल फिरवते हळूहळू. इथे आता क्रिसमस मार्केट लागणार आहे तर बॅरिकेड्स लागलेले आहेत ऑलरेडी. आणि इट्स अ युज्युअल संडे ऑफ ब्रुज. हे आर्किटेक्चर बघा किती छान आहे. खूपच सुंदर आणि सिंपल स्मॉल टाउन आहे हे.
आणि आता सडनली आपण आर्ट गॅलरीमध्ये एंटर मारलेलं आहे. लोक आर्ट बघतायत. मित्रांनो, तुम्हाला हे वाटत असेल की कलर करून लावलं पण हे प्रिंट आउट आणि हा असा किती जुना मनोरा आहे. जस्ट चेक. हा सिटी हॉल आहे बेसिकली. आणि या सिटी हॉलच्या आतमध्ये जी काय सभाबिभा भरत असेल जुन्या जमान्यामध्ये तर ते. अँड आय थिंक हिअर सम डिसिजन्स वर टेकन. पण एकंदरीत हा असा परिसर आहे. पण हे किती जुनं आहे. हे वर्ल्ड वॉरच्या टायमाचं वगैरे आर्किटेक्चर आहे. आणि आतनं हा व्ह्यू वरती. आणि इथे छानसे असे फ्राईज आहेत. इथे खूप सुंदर सगळं आहे. आणि हे बघा, हे कोण आहे. ओ माय गॉड, किती गोड आहे हे. बघा बॅगेत बसले. किती शिस्त आहे त्याला. ब्रुजमध्ये फिरायचं झालं तर तुम्ही आयदर एक वॉकिंग टूर किंवा चालत फिरू शकता, नाहीतर मग ही बोट राईड अवेलेबल आहे. बोट राईडची कॉस्ट जवळजवळ 20 युरोच्या खालीच आहे. आणि लहान मुलांची तिकीट अजून स्वस्त आहे. बोट राईडचा फायदा असा की त्यात एक गाईड असतो आणि तो गाईड आपल्याला प्रॉपर इंग्लिशमध्येही समजावून सांगतो की नक्की ब्रुज सिटीमध्ये आजूबाजूला काय आहे, वर्ल्ड वॉरमध्ये काय झालेलं, कसं हे सगळं डिस्ट्रक्ट झालेलं आणि कसं हळूहळू लोकांनी सगळं रिझ्यूम केलं आणि लाईफ नॉर्मल झाली इकडे. तर ते सगळं ऐकायचं असेल तर नक्की ही गायडेड टूर घ्या. हे ऑलमोस्ट वेनिससारखं आहे. मिनी वेनिस बोलतात ह्याला. आणि इकडचा टूर घेतला पाहिजे. इकडचे लोकल मार्केट्स लागतात तर ते एक्सप्लोअर केले पाहिजे. तिथे अँटिक्स आणि असे आर्ट एक्झिबिट्स असतात तेही तुम्ही एक्सप्लोअर केले पाहिजे. एखाद्या सॅटर्डे किंवा संडेला इथे खूप फेस्टिव्ह वातावरण असतं आणि आजूबाजूला तुम्हाला निसर्ग आणि आर्ट ह्याचं छान कॉम्बिनेशन इथे दिसून येतं. तर तुम्ही नक्की ब्रुजला व्हिजिट करा. आणि हा हे तेच ब्रुज आहे जिथे सुशांत सिंग राजपूतच्या मूवीचं सॉन्ग 4 कदम, व्हेरी फेमस वन, शूटिंग झालं होतं. अँड त्या सॉन्गच्या शूटिंगनंतर इकडे जे इंडियन टुरिस्ट वाढलेत, माय गॉड, यू डोंट हॅव अन आयडिया. मी इथे लिटरली लोकांना चालताना ते गाणं लावून असं एन्जॉय करत चालताना बघितलं आहे. सो यू कॅन इमॅजिन हाऊ इम्पॅक्टफुल आवर बॉलिवूड इज. आणि भूक लागल्यावरती काही सुचत नसतं. सो फर्स्ट अटेंड युअर फूड कॉल. आता आलेलं आहे आमचं जेवण. आमचा बेल्जियन वडापाव म्हणजे बर्गर आणि फ्राईज. आणि मावशी आहे व्हेजिटेरियन, सो मावशीचं फलाफल. आमचा प्रवास संपला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि माझी मैत्रीण पण नेदरलँड्सला जाईल. तर मी नेक्स्ट वीक जेव्हा नेदरलँड्सला जाईन तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन आम्ही कसं फिरतोय आणि काय काय करतोय. सो स्टे ट्यून्ड. सो पॅरिसची पोरगी तुम्हाला भेटेल आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन, फॉलो मी ऑन इंस्टाग्राम फॉर माय अपडेट्स. सी यू.